ठरलं तर मग आजच्या भागाची सुरुवात होते सुविधांच्या घरापासून. तर आता इथे सायली झोपलेली असते आपल्या रूम मध्ये. तेवढ्यातच तिला कॉल येतो. तर सायली आता उठते आणि आता ती बघते आपला फोन. बोला प्रतिमा, ते असं म्हणते सायली. अगं तू पूर्णाईचा चष्मा नेमका तिथेच लपवलास, तिथे तन्वी लहान असताना लपवायची असं म्हणते प्रतिमा. तुम्हाला कोणी सांगितलं असं म्हणते आता इथे सायली. मी आता पूर्णाईला कॉल केला होता असं म्हणते प्रतिमा. खूप कौतुक करत होती ती तुझं. म्हणाली तन्वीमध्ये अजूनही लहानपणीचे सगळे गुण जसे की तसे आहेत असं म्हणते ती. मला सुद्धा तुझं खूप कौतुक वाटतं असं म्हणते प्रतिमा. तू हे तन्वी असल्याचं नाटक किती मनापासून करतेस ग. छान जमतंय तुला असं म्हणते प्रतिमा. तर आता सायलीला आठवतं, तन्वी असं म्हणून बोलवलेली असते ना पूर्णाची, ये म्हणून बोलवलेली असते. तर बस इथे असं म्हटलेले असतात पूर्णाची. तर आता इथे सायलीला आठवण करून घेऊन सगळं त्रास व्हायला लागतं. तर आता कसं पूर्णाची घेऊन तिला झोपलेले असतात. तर आता सगळं तिला आठवत असतं फ्लॅशबॅक मध्ये आणि त्रास होत असतो. तर लहानपणीचं पण आठवत असतं जेव्हा ती लहान असते. तर शुभम करोती म्हणताना सुद्धा आठवण आलेली असते ना. ते सगळं आता तिला आठवतं आणि त्रास होत असतो तिला, की मला का भास होत आहेत लहान तन्वीचे म्हणून. तर आता ती आपल्या डोक्याला हात धरते. तर तिला आठवतं कसं तिने लपवलेला असतो तो चष्मा, आणि कसं पूर्ण आजी हसलेल्या असतात आणि म्हटलेले असतात, तू काही विसरलेली नाहीयेस बाळा. म्हणजे असं म्हटलेली असते ना सायली, तू लहानपणी ज्या ठिकाणी तू पुरायचीस ना चष्मा, त्याच ठिकाणी आता पुरलेला आहेस असं म्हणते पूर्ण आजी. खरं तर ना सायली, मला आश्चर्य वाटतंय, पूर्णाईला तुझ्यात तन्वी का दिसली असेल असं म्हणते आता इथे प्रतिमा. तुझा आणि तन्वीचा तर कधी संबंधच आला नाही असं म्हणते आता इथे प्रतिमा. खरंच माझा आणि तन्वीचा दूर दूरपर्यंत काहीच संबंध नाही, तरी मला तिच्याबद्दलच्या गोष्टी कसं काय जाणवत आहेत असं म्हणते आता इथे सायली. तिच्या संदर्भात काहीही घडलं की मला असे विचित्र भास का होत आहेत असं म्हणते सायली. तर आता तेवढ्यातच अश्विन येतो घरी. अश्विन दादा असं म्हणते विमल, तुम्ही कुठे बाहेर निघालात का असं म्हणते ती. तर आता अश्विन म्हणतो, हो ते हॉस्पिटलमध्ये इमर्जन्सी आहे त्यासाठी जातोय असं म्हणतो तो. निघतो मी असं म्हणतो तो. तर आता निघून जात असतो तो. तर विमल पण जाते स्वयंपाक करण्यासाठी. तर आता कल्पना आणि प्रताप खाली येतात. विमल असं म्हणते कल्पना, आम्ही अस्मिता आणि पूर्णाईला घेऊन मंदिरला जातोय, तासाभरामध्ये येऊ आम्ही परत. आणि हो तोपर्यंत सायलीला काय लागतंय ते बघ असं म्हणते ती. हो असं म्हणते आता विमल. आणि अश्विनी काय नाश्ता केलेला नाही, त्याला जर का भूक लागली तर त्याला खायला दे असं म्हणते कल्पना. वहिनी पण अश्विन दादा आताच हॉस्पिटलला निघून गेले असं म्हणते आता विमल. गडबडीत होते ते असं म्हणते ती. म्हणजे काहीतरी इमर्जन्सी आली असेल असं म्हणतो आता प्रताप. असं म्हणते विमल. तयारी करते हा स्वयंपाकाची असं म्हणते विमल आणि जाते ती स्वयंपाक करण्यासाठी. तर कल्पना म्हणते अश्विन नक्की हॉस्पिटललाच गेला असेल ना असं म्हणते आता इथे कल्पना. ती खूप घाबरलेली असते, कारण मला तिची खूप काळजी वाटते असं म्हणते ती. नसता शंका घेऊ नकोस कल्पना असं म्हणतो प्रताप. तू आणखीन कुठे जाणार आहे, हॉस्पिटलला जाणार आहे ना असं म्हणतो प्रताप. आणि हे बघ, तो जेवढा जास्त बिझी राहील ना तेवढं चांगलं होईल. माणूस कामात असलं ना तर त्याचं दुःख विसरणं सोपं जाईल असं म्हणतो तो. सकाळपासून त्याने कॉफी पण घेतलेली नाही आहे असं म्हणते आता इथे कल्पना. तशाच उपाशी गेलाय तो असं म्हणते ती. आल्यावर खाईल ना तो असं म्हणतो प्रताप. हे बघ, तो आला की मी बोलतो तिच्याशी, चालेल असं म्हणतो प्रताप. आता निघायचं का आपण असं म्हणतो प्रताप. बरं मी पूर्णाईला घेऊन येतो, तो अस्मिता तयार झाली का बघ असं म्हणतो प्रताप. तर आता कल्पना जाते अस्मिताकडे. तर आता सायली असं म्हणते प्रतिमा, ऐकतेस ना असं म्हणते प्रतिमा. हो हो ऐकते प्रतिमा ते असं म्हणते सायली. हो पूर्ण आजींसाठी मला जे जे करणं शक्य आहे ते मी सगळं करते असं म्हणते सायली. तू जबाबदारी घेतलीस ना सायली, म्हणून सगळं निभावलंय असं म्हणते प्रतिमा. नाही तर सगळं अवघडून बसलं असतं असं म्हणते ती. सायली मात्र टेन्शन मध्येच असते. तर आता प्रतिमा म्हणते थँक्यू सायली. थँक्यू का म्हणताय असं म्हणते सायली. तर प्रतिमा म्हणते माझ्या आईची एवढी मनापासून काळजी घेतेस ना म्हणून असं म्हणते ती. बरं ठेव आता असं म्हणते ती. हो असं म्हणते सायली. तुम्ही पण काळजी घ्या असं म्हणते ती. हो असं म्हणते प्रतिमा. तर आता फोन ठेवते प्रतिमा. तर आता सायलीला परत आठवतं काय म्हटलेली असते प्रतिमा ते, तू किती छान ऍक्टिंग करतेस ग तन्वी असल्याचं, तुला छान जमते असं म्हटलेली असते ना प्रतिमा. आठवतं तिला. तर तिला आठवतं कसं तन्वीला झोपवत असतात पूर्णाजी लहानपणी, आणि आता सुद्धा तेच गाणं गात असतात. हे सगळं आठवतं तिला. तर आता प्रार्थना करताना सुद्धा तिला आठवतं लहान तन्वी दिसत असते आणि मग तिला त्रास होत असतो. हे सगळं फ्लॅशबॅक मध्ये तिला आठवतं. मग मला ओळखलं नाहीत का असं म्हटलेली असते ना सायली. ओळखायला काय झालं असं म्हटलेली असते ना पूर्णाची. मी माझ्या नातीला नाही ओळखणार का असं म्हटलेली असते ना पूर्णाची. लहानपणी तू ज्या ठिकाणी पुरायचीस ना चष्मा, त्याच ठिकाणी आता पुरलेला आहेस असं म्हटलेलं असतं ना पूर्णाची. तर सायलीला सगळं आठवण होऊन आता ती म्हणत असते की मी नेमकं त्याच ठिकाणी कसं काय पूर्णाजीचा चष्मा लपवला. मी पुन्हा एकदा जाऊन तिथे बघू का, मला काही जाणवतंय का ते बघू का असं म्हणते सायली. तर आता ती उठते आणि आता ती जाते बाहेर. तर आता प्रियाला दाखवलंय. तर प्रिया बघते तर तिथे अश्विन आलेला असतो अर्जुन आणि चैतन्य सोबत. तर तिला खूप जास्त आनंद झालेला असतो. अश्विन अश्विन असं म्हणते प्रिया. अश्विन मी तुझीच तर वाट बघत होती असं म्हणते प्रिया. मला माहित होतं अर्जुन तुला कॉल करणार आणि मग तू तू एक सेकंदही थांबणार नाही, लगेच धावत येशील इथे असं म्हणते प्रिया. अश्विन काय बोलतच नाही बघा प्रेक्षक, मला खात्री होती असं म्हणते प्रिया. दादा मी तुला आधीच सांगितलं होतं की मला हिला भेटायची अजिबात इच्छा नाही आहे असं म्हणतो होता अश्विन.
तरी का बोलावलास मला तू इथे असं म्हणतो अश्विन. एक मिनिट असं म्हणते प्रिया. अर्जुन तू अश्विनला अजून सांगितलं नाही आहेस का असं म्हणते प्रिया. तुला काही ऐकायचं नाही असं म्हणतो अश्विन. मी निघतोय असं म्हणतो तो आणि जात असतो तो. थांब अश्विन असं म्हणतो अर्जुन. प्रियाला काय म्हणायचंय ते एकदा ऐकून घे असं म्हणतो अर्जुन. दादा असं म्हणतो अश्विन. तू काय हिची बाजू घ्यायला लागलास का ताईची असं म्हणतो आता इथे अश्विन. हे बघ आम्ही इथे कोणाची बाजू घेत नाही आहोत, पण तिला काय म्हणायचं आहे ते शांत डोकं ठेवून एकदा ऐक असं म्हणतो चैतन्य. मला या बाईचं तोंडही बघायचं नाही असं म्हणतो आता इथे अश्विन. निघतोय असं म्हणून जात असतो तो. ज्या बाईचं तुला तोंडही बघायचं नाही आहे ना असं म्हणते प्रिया, तिच्या पोटात तुझा मूल वाढताय अश्विन असं म्हणते आता इथे प्रिया. तर आता त्याला शॉक बसतो एकदम. तर आता इथे शॉक झालेलं दाखवलंय अश्विनला. तर आता तो ओळतो. तर आता तो बघतो प्रियाकडे. प्रियाला खूप जास्त आनंद झालेला असतो. तर आता अश्विन चालत चालत जातो तिच्याजवळ. खोटं आहे असं म्हणतो तो. नाही नाही खोटंच आहे हे, असं कसं शक्य आहे. ही प्रिया आजपर्यंत नुसता खोटेपणा करत आली आहे ना, तसंच हे सुद्धा खोटं आहे असं म्हणतो तो. हिने केलेले गुन्हे माफ व्हावे यासाठी केलेलं नवीन नाटक आहे असं म्हणतो अश्विन. अरे प्रेग्नेंट वगैरे काय नाही आहे ही असं म्हणतो अश्विन. शक्यच नाही. नाही अश्विन असं म्हणतो चैतन्य. जेल अथॉरिटीशी आपण बोललोय आणि सगळे टेस्ट झाले तसं म्हणतो आता चैतन्य. ती म्हणते तेच खरं असं म्हणतो चैतन्य. ती प्रेग्नेंट आहे असं म्हणतो चैतन्य. आता तरी तुझा माझ्यावर विश्वास बसतोय ना असं म्हणते आता प्रिया. अश्विन शेवटी आपलं प्रेमच जिंकलंय असं म्हणते प्रिया. नियतीला हे मानेच नव्हतं की तू आणि मी वेगळे आहो. तर आता ती आपल्या पोटावर हात ठेवते. म्हणून हे बाळ असं म्हणते ती. हे बाळ अगदी योग्य वेळेला आलंय. आता हेच आपल्याला एकत्र आणणार आहे असं म्हणते ती. तर आता अश्विनला धक्का बसलेला दाखवलाय. तर आता इथे तो पाठीमागे सरकतो. तर आता अर्जुन आणि चैतन्य त्याला सावरतात. तर अर्जुन म्हणतो तुला हे समजायला हवं होतं म्हणून तुला मी इथे बोलून घेतलं असं म्हणतो अर्जुन. आता पुढे काय करायचं हा चॉईस तुझा आहे असं म्हणतो आता इथे अर्जुन. एक मिनिट असं म्हणते प्रिया. चॉईस काय असणार आहे असं म्हणते प्रिया. ह्या बाबतीत दुसरा काही चॉईस असूच शकत नाही असं म्हणते प्रिया. आमच्या बाळाला आई आणि बाप दोघे हवेत असं म्हणते प्रिया. अश्विन प्लीज अरे आता तरी माझ्यासाठी बेलसाठी अप्लाय कर, मला प्लीज घरी घेऊन जा असं म्हणते प्रिया. तर अश्विनला शॉक झालेलं दाखवलंय. अश्विन तू मी आणि आपलं बाळ असं म्हणते आता प्रिया. असा एक सुखाचा संसार होईल बघ असं म्हणते ती. तर अश्विनला शॉक झालेलं दाखवलंय. विचार करा रे असं म्हणते प्रिया. हे बघ मी बाळाची शपथ घेऊन सांगते, मी परत कुठलीच चूक करणार नाही असं म्हणते प्रिया. मी सुभेदारांची आदर्श सून, आदर्श बायको आणि आपल्या बाळाची आदर्श आई होईन असं म्हणते प्रिया. मी शपथ घेऊन सांगते मी सगळं करेन, पण कधीच चूक करणार नाही. प्लीज माझ्यावर विश्वास ठेव, मला प्लीज घरी घेऊन चाल असं म्हणते प्रिया. तर आता ती म्हणते हे बघ. तर आता तिचा हात घेते ती आणि आता आपल्या पोटावर ठेवते ती. बघ बघ बाळाशी बोल असं म्हणते ती. तर आता इथे अश्विन रडत असतो. तुझं बाळ तुझी वाट बघते असं ड्रामा करायला लागते ती. आणि अर्जुनला आणि चैतन्याला काही आवडत नाही. निदान त्याच्यासाठी तरी मागचं सगळं विसर असं म्हणते प्रिया. प्लीज अश्विन असं म्हणते ती. प्लीज विसर सगळं असं म्हणते ती. बाळासमोर काही विचार करू नकोस दुसरा. प्लीज असं म्हणते ती. घे आपल्या बाळाशी बोल, ते वाट बघते असं म्हणते ती. तर आता इथे अश्विन दचकतो आणि तो आपला हात काढून घेतो पाठीमागे. आपलं बाळ असं म्हणते आता इथे अश्विन. आपलं असं म्हणतो तो. तुझ्यासारख्या सतत फसवेगिरी करणाऱ्या मुलीवर कसा विश्वास ठेवायचा असं म्हणतो अश्विन. तुझा तर अख्खा जन्म गेला खोटं बोलण्यात. कशावरून तू आता खरं बोलतेस बबली लोखंडे असं म्हणतो अश्विन. कशावरून तुझ्या पोटातलं मूल माझं आहे असं म्हणतो आता इथे अश्विन. तर आता प्रियाला धक्काच बसतोय ऐकून. तर आता प्रिया निशब्द झालेलं दाखवलंय. चला असं म्हणते आता विमल. इथलं सगळं आवरून झालंय. बाकीच्या याच्यात अश्विन दादांची खोली साफ करून घेते असं म्हणते ती. तर आता ती साफ करायला जाते अश्विनची खोली. तेवढ्यात सायली खाली चालत येत असते. तर ती विचारातच असते आणि ती खाली येत असते. तर आता ती खूप टेन्शनमध्ये खाली येत असते. तर आता तिला आठवतं तू पूर्ण आईचा चष्मा नेमकं तिथेच लपवलास जिथे तन्वी लहानपणी लपवायची असं म्हटलेली असते ना प्रतिमा. ते आठवतं तिला. पूर्णाईला तुझ्या तन्वी का दिसली असेल असं म्हटलेली असते ना प्रतिमा. सगळा विचार करत असते सायली. लहानपणी तू ज्या ठिकाणी पुरायचीस ना चष्मा त्याच ठिकाणी आता पुरलेला आहेस असं म्हटलेली असते पूर्णाची. सगळं आठवतं आता सायलीला आणि तिथे ती चालत असते त्या गार्डनच्या दिशेने. तर आता प्रियाला दाखवले परत. तर आता प्रिया म्हणते अश्विनला तू कसं का आपल्या बाळाबद्दल असा विचार करू शकतोस हा असं म्हणतो अश्विन. का नाही करायचा असं म्हणतो तो. तुझी सगळी अफेअर्स मला कळली. तुझी सगळी पापं आमच्या समोर आली आहेत. त्यामुळे मला नाही माहित हे बाळ नक्की कोणाचं असं म्हणतो आता इथे अश्विन. तर आता प्रियाला शॉक झालेलं दाखवलं. दुसऱ्या कोणाचं तरी मूल माझ्या मत्ती मारून मला मूर्ख बनवण्याचा प्रयत्न करत नाहीयेस कशावरून असं म्हणतो अश्विन. नाही बस अश्विन प्लीज असं म्हणते आता प्रिया. ड्रामा करायला लागते ती. प्लीज असं काय बोलू नकोस असं म्हणते ती हात जोडून. मला हे ऐकवत सुद्धा नाही असं म्हणते ती. अश्विन प्लीज अरे आपल्या बाळाचा तरी विचार कर निदान असं म्हणते ती. तर हे बघ असं म्हणतो आता इथे अश्विन. माझा जसा तुझ्याशी काही संबंध नाही आहे ना तसाच तुझ्या पोटातल्या बाळाशी माझा काही संबंध नाही असं म्हणतो तो. तर आता धक्का बसलेला दाखवलाय प्रियाला. तू माझ्यावर किती आरोप कर पण हे बाळ तुझं आहे. तू बाप आहेस हा. मी कुणाची शपथ घेऊन सांगू तुला आता असं म्हणते प्रिया. शपथ असं म्हणते आता इथे अश्विन. शपथ असं म्हणतो तो. अगं तू माझ्या सकट सगळ्यांचीच खोटी शपथ घेऊ शकतेस असं म्हणतो आता इथे अश्विन. आमच्या समोर दरदरीत खोटं बोलत असताना रविराज काका, प्रतिमा आत्या, पूर्णाजी त्या सगळ्यांशी
खोटी शपथ घेऊन चाललीस असं म्हणतो तो. आता कुणाला मारायचा विचार आहे तुझा अजून असं म्हणतो आता अश्विन. अश्विन असं म्हणतो अर्जुन, तू इतका त्रास करून घेऊ नकोस, आपण शांतपणे बोलूया याच्यावर असं म्हणतो आता इथे अर्जुन. शांतपणे बोलण्यासारखं काही नाहीच आहे याच्यामध्ये असं म्हणतो आता इथे अश्विन, कारण हा विषय माझ्यासाठी कायमचा संपलेला आहे असं म्हणतो आता इथे अश्विन. अश्विन प्लीज असं म्हणते प्रिया, इतका कठोर होऊ नकोस असं म्हणून पाय पडते ती अश्विनच्या. तू हवं तर माझ्याशी संबंध सोड, पण आपल्या बाळाशी नको प्लीज असं म्हणते प्रिया. एक काम कर, तू ना आपल्या बाळाच्या DNA टेस्ट करून घे असं म्हणते प्रिया, मग तरी तुझा विश्वास बसेल रे असं म्हणते प्रिया. पण आपल्या बाळाचं आयुष्य जन्माला येण्याआधीच उद्ध्वस्त करू नकोस रे असं म्हणते ती. तर आता पाय पाठीमागे खेचतो आता अश्विन. दादा प्लीज चल इथून असं म्हणतो अश्विन. अश्विन प्लीज असं म्हणते प्रिया, माझ्या चुकांची शिक्षा आपल्या बाळाला देऊ नकोस प्लीज असं म्हणते प्रिया. प्लीज माझं ऐका असं म्हणते ती. तुम्ही दोघं त्या का मी निघू असं म्हणतो अश्विन. बावळट सारखं दाखवले ते खरंच अर्जुनला आणि चैतन्याला. म्हणजे ह्या बाईला घेऊन जायची काय गरज आहे ना, म्हणजे तिची बाजू घ्यायला. काय का असे ना ते प्रियाला ह्या लोकांनी अजिबात एंटरटेन नाही करायला पाहिजे होतं प्रेक्षक हो, पण इथे अर्जुन आणि चैतन्य जरा अतिच करतायत, तुम्हाला नाही वाटत आहे का? तर आता इथे अर्जुन म्हणतो अश्विन, ह्या बाळाशी कुठलाही संबंध ठेवायचा नाही, हा डिसिजन तुझा फायनल आहे असं म्हणतो अर्जुन. तर आता अश्विन म्हणतो हो असं म्हणतो तो. तर अर्जुनला धक्का बसलेला दाखवलाय. मी शेवटचं सांगतोय असं म्हणतो अश्विन. ही बबली लोखंडे आणि ज्या पोटातलं मूल, ह्या दोघांशी माझा काही संबंध नाही आणि कधीही संबंध येणारही नाही असं म्हणतो आता इथे अश्विन. तर आता प्रिया म्हणते अर्जुन अर्जुन अरे भावाला समजावायचं सोडून तू गप्प का उभा आहेस असं म्हणते प्रिया. खरंच बावड दाखवलं इथे अर्जुनला. अर्जुन तू तू घरी सांगा हे बघ, मग आई बाबा पूर्ण आजी हे सगळे त्याच्या नातवंडाला आनंदाने स्वीकारतील असं म्हणते प्रिया. तर आता अश्विन शपथ घेतो अर्जुनकडून. दादा मी आजपर्यंत तुझ्याकडे काहीच मागितलं नाही असं म्हणतो अश्विन, पण मी आज काहीतरी मागतोय असं म्हणतो आता इथे अश्विन. प्लीज देशील असं म्हणतो तो. नाही नाही असं म्हणते प्रिया. नाही 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 असं म्हणते प्रिया. प्लीज हो म्हणू नकोस अर्जुन, प्लीज हो म्हणू नकोस असं म्हणते ती. आमच्या बाळाबद्दल असं काहीतरी असणार आहे, प्लीज प्लीज अर्जुन हो म्हणू नकोस प्लीज अर्जुन असं म्हणते प्रिया. हा वय तुला असं म्हणतो अर्जुन. प्रियाच्या प्रेग्नन्सी बद्दल घरात कुणालाही सांगू नकोस असं म्हणतो आता इथे अश्विन. हे असं काय घडलंय हे आपण कुणालाच कळू नको देऊया असं म्हणतो आता इथे अश्विन. असं कसं होईल अश्विन असं म्हणते प्रिया. अश्विन माझ्या पोटात सुभेदारांचा वारस आहे रे, असं कसं होईल असं म्हणते आता प्रिया. इतकी महत्वाची गोष्ट घरच्यांपासून लपवायची आपल्याला असं म्हणतो अर्जुन. नाहीच लपवायची असं म्हणते प्रिया. तुला शपथ आहे माझी असं म्हणतो आता इथे अश्विन. हे बघ तुझ्या धाकट्या भावाने आज पहिल्यांदा तुझ्याकडे काहीतरी मागितलंय असं म्हणतो आता इथे अश्विन, आणि तू मला हे वचन देतोयस की नाही ह्या वर माझं अख्खं पुढचं आयुष्य अवलंबून आहे, प्लीज मला वचन दे. हे बघ सायली वहिनी मॉम डॅड यांना कळलं तर ते वीक पडू शकतात असं म्हणतो आता इथे अश्विन. ते हिच्या अबेलचा विचार सुद्धा करू शकतील असं म्हणतो आता इथे अश्विन. पण ही बाई आपल्या घरात जर का परत आली तर मी तिथे नाही थांबणार असं म्हणतो आता अश्विन. कुठल्याही परिस्थितीमध्ये ही बाई मला माझ्या आयुष्यात नको आहे असं म्हणतो आता इथे अश्विन. ह्यामुळे हिच्या प्रेग्नन्सी बद्दल घरी सांगण्याची रिस्क मी नाही घेऊ शकत असं म्हणतो आता इथे अश्विन. नाही अर्जुन प्लीज 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 असं म्हणते प्रिया. मला वचन दे तू कुणालाही नाही कळू देणार आहेस असं म्हणतो आता अश्विन, आणि जी ही गोष्ट आमच्या तिघांमध्ये राहील, तू मी चैतन्य बस असं म्हणतो आता इथे अश्विन. हे बघ अश्विन आपण घरी जाऊ शांतपणे विचार करू असं म्हणतो अर्जुन. मला आताच्या आता वचन दे असं म्हणतो आता इथे अश्विन, की ही गोष्ट तो आपल्या घरच्यांना काय तर सायली वहिनीला सुद्धा नाही सांगणार आहेस असं म्हणतो अश्विन. मला वचन देतो असं म्हणतो आता इथे येतो. तर बघा प्रेक्षक काय बावडसारखं दाखवलं. ही क्रिमिनल आहे तर हिला बेल द्यायचा विचार करतील. काय बोलतोय हा अश्विन आणि काय हा अर्जुन, त्याला वाईट वाटतंय म्हणजे त्या प्रियाच्या बाळाबद्दल. बाप रे काय दाखवलंय खरंच प्रेक्षक. तर आता इथे सायली बाहेर आलेलं दाखवलंय गार्डन एरियामध्ये. तर ती त्याच ठिकाणी ते जिथे तिने चष्मा लपवलेला असतो पूर्णाजीचा, तर ती बघायला लागते चष्मा तिने लपवलेला असतो तो स्पॉट. तर तिला आठवतं कसं तिने दिलेला असतो चष्मा. लहानपणी तू ज्या ठिकाणी पुरायचीस ना चष्मा त्याच ठिकाणी आता पुरलेला आहेस असं म्हणून तिला आठवण येत असते, आणि आता ती आठवण करून सगळं टेन्शन घेत असते. तन्वी नेमकं तिथेच कसं काय चष्मा ठेवत होती जिथे मी आता लपवलेला असं म्हणते ती. तर पुन्हाची असं तिला भासवायला लागतात. तर तन्वीचा आवाज तिला ऐकायला येतो बघा प्रेक्षक. तर आता इथे सायलीला सगळं आठवायला लागतं, तर तिला भास व्हायला लागतात. तर ती इकडे तिकडे चालायला लागते, इकडे तिकडे बघायला सुद्धा लागते. पुणाची असं करत असते ती. पुणाची असं सारखं तिला भास आलेलं दाखवलंय, आणि सायलीला खूप जास्त टेन्शन मध्ये असलेलं पण दाखवलंय. तर आता तिला खूप त्रास होत असतो आणि ती आपल्या डोक्याला हात धरते. तर पुणाची असा आवाज येत असतो सारखं, तर तिला त्रास व्हायला लागतो आणि आता आपल्या डोक्याला हात धरते ती. तर तिला घाम यायला लागतो खूप जोरात. तर आता तिला आठवतं कसं त्या ठिकाणी तन्वीने पुरलेला असतो तो चष्मा हे तिला आठवायला लागतं. सगळं बघा प्रेक्षक हो, तिला हे भास होत आहेत आणि तिला दिसत पण आहे, आणि तन्वीला आपल्याला पण दिसत आहे तिला. तर आता सायलीला सगळं आठवायला लागतं, क्लिअर दिसायला लागतं की तन्वी कशी लपायची आणि पूर्णाची म्हणायची. तर आता विचार करायला लागते सायली परत. तर कसं लपवलेली असते तन्वीने तिथे ते सगळं तिला दिसायला लागतं तिच्या डोळ्यासमोर.
तर तिला आठवतं कसं सायलीने पण तसंच पुरलेलं असतं हे तिला आठवायला लागतं. तर तिला आता खूप जास्त वाटू लागतं की तन्वी तीच असेल असं तिला वाटायला लागतं हे सगळं विचार करून. तर ती बघतच असते आणि विचार करतच असते. तर आता लहान तन्वी उठलेलं दाखवले आणि कसं ती लपलेली असते हे सगळं तिला आठवतं. पूर्ण आजी चष्मा मी लपवला असं म्हणत असते ना ती. सगळं आता इथे सायलीला दिसत असतं तिच्या डोळ्यासमोर. ही मुलगी ही तर आता सायली चालत चालत येते तिच्या समोर. मला ही लहान मुलगी कशी काय दिसते असं म्हणते आता सायली. तर तिथून आता तन्वी गायब होते. तर आता परत डोकं दुखायला लागतं सायलीचं. ऐक ऐक असं म्हणते ती. तर तिला चक्कर आल्यासारखी होते सगळं आता विचार करून. तर आता तिला सगळं भास होत असतो, सगळं आठवतं. तर आता चक्करून पडते सायली. तर गार्डनमध्ये चक्करून पडलेली असते बघा प्रेक्षक सायली. तर आता अपूर्णा आजी, प्रताप, कल्पना आणि अस्मिता चालत चालत घरी येत असतात आणि सायली तिथेच पडलेली असते चक्कर येऊन. त्यांचं लक्षच नसतं बघा प्रेक्षक आणि सायली मात्र गार्डनमध्येच पडलेली असते. आणि सगळे घरात पण जातात पण त्याला सायली दिसतच नाही. तर आता प्रियाला दाखवले परत. अर्जुन प्लीज प्लीज असं कुठलंही वचन देऊ नकोस अरे असं म्हणते आता प्रिया अर्जुनला. तू सायलीशी आणि घरच्यांशी खोटं बोलणार आहेस का असं म्हणते प्रिया. तर मॅनिप्युलेट करायला लागते ती अर्जुनला. चैतन्य असं म्हणतो आता इथे अश्विन. चैतन्य मला तुम्हा दोघांकडून हे वचन हवंय की ही बातमी तुम्ही कोणालाही कळू देणार नाही आता असं म्हणतो आता इथे अश्विन. नाही नाही असं म्हणते प्रिया. असं होऊन कसं चालेल असं म्हणते ती. अश्विन प्लीज असं करू नकोस प्लीज प्लीज असं म्हणते ती. प्लीज मला वचन द्या असं म्हणतो आता इथे अश्विन. तुम्ही दोघांनी मला वचन दिलंय की प्रियाच्या प्रेग्नन्सीबद्दल तुम्ही काही सांगणार नाही असं म्हणतो आता अश्विन. आणि मला खात्री आहे की हे वचन तुम्ही मोडणार नाही असं म्हणतो आता अश्विन. तर अर्जुनला खूप शॉकमध्ये असलेलं दाखवलंय. प्रियाला मात्र खूप धक्का बसलेला असतो. तर आता अश्विन निघून जातो तिथून. अश्विन अश्विन असं म्हणतो अर्जुन. चैतन्य चल आपण त्याच्याशी बोलूया असं म्हणतो तो. अश्विन अश्विन असं म्हणत असते प्रिया. तर आता इथे अर्जुन समोर येतो प्रियाच्या आणि तो बघतो तिच्याकडे. निदान तू तरी ऐकून घे माझं. मी माझ्या सगळ्या चुका सपशेल मान्य केल्यात की नाही असं म्हणते प्रिया. आणि आता तर मी एक आई आहे रे. मग मी त्या चुका परत का करेन असं म्हणते प्रिया. मी आता सगळ्यात आधी माझ्या बाळाचा विचार नाही करणार का असं म्हणते ती. पण ते बाळ तर तिच्या बाबालाच नको आहे असं म्हणतो अर्जुन. आणि ही वेळ तू स्वतःवर ओढून घेतलेली आहेस असं म्हणतो आता अर्जुन. कुठलाही हस्बंड वाईफसाठी आई बाबा होणं खूप आनंदाचं असतं असं म्हणतो अर्जुन. पण तू माझ्या भावाकडनं तू आनंद सुद्धा हिरावून घेतलास असं म्हणतो अर्जुन. तू त्याला ह्या बाळावर सुद्धा शंका घेण्यासाठी भाग पाडलास असं म्हणतो. तुझ्यावरचा विश्वास पूर्णपणे त्याचा गेलाय असं म्हणतो. हे बाळ जर त्याचा असेल तरी सुद्धा तो एक्सेप्ट करणार नाही असं म्हणतो अर्जुन. अशी वेळ कुठल्याच बाईवर येऊ नये असं म्हणतो अर्जुन. इथे जेलमध्ये आयुष्यभर राहणं खूप छोटी शिक्षा आहे तुझ्यासाठी बबली लोखंडे असं म्हणतो अर्जुन. सगळ्यात मोठी शिक्षा ही असेल की तुझ्या बाळाला कधीच बाप नसेल असं म्हणतो आता अर्जुन. कधीच नाही असं म्हणतो तो. नाही नाही असं म्हणते प्रिया. नाही नाही प्लीज अर्जुन एवढी मोठी शिक्षा देऊ नकोस मला असं म्हणते प्रिया. आणि रडत असते ती. प्लीज मला इथून घेऊन जा असं म्हणत असते ती. माझ्या बाळाला इथून घेऊन जा प्लीज असं नका करू असं म्हणते प्रिया आणि रडत असते ती. तर आता दुपारच असते. तर आता सगळेजण बसलेले असतात. अस्मिता, विमल, प्रताप आणि कल्पना. बाळ झोपलं का असं म्हणते कल्पना. अश्विन आला का असं म्हणते ती. अजून तर नाही असं म्हणते विमल. सायली कुठे असं म्हणते कल्पना. त्या अजून खाली आल्या नाहीत म्हणजे खोलीतच असतील. झोप लागली असेल त्यांना असं म्हणते विमल. बरं तिला सांग चहा घ्यायला खाली ये बरं जरा तरतरी येईल असं म्हणते कल्पना. डॅड असं म्हणते अस्मिता. पोटात काय झालं असेल हो असं म्हणते आता इथे कल्पना. नाही म्हणजे आपण येईपर्यंत चैतन्य आणि अर्जुन यायला पाहिजे होते ना असं म्हणते अस्मिता. असं म्हणतो आता प्रताप. हो ना असं म्हणते आता कल्पना. मला पण चेन पडत नाहीये. मी अर्जुनला फोन करून बघते असं म्हणते कल्पना. नको असं म्हणतो प्रताप. अगं कोर्टात असेल तो डिस्टर्ब होईल असं म्हणते आता प्रताप. त्याने आपल्याला सांगितलंय ना की केस ओपन आहे आणि लगेच निकाल लागेल असं म्हणतो तो. तू त्याच्यापेक्षा अश्विनला कॉल कर ना. तो बघ कुठे आहे असं म्हणतो प्रताप. हा हा असं म्हणते कल्पना. ठीक आहे चालेल असं म्हणते. त्याने कॉल करते अश्विनला. तर तेवढ्यातच अश्विन तिथे आलेला असतो अर्जुन आणि चैतन्य सोबत. तर आता मम्मा असं म्हणतो आता इथे अश्विन. तर आता तिथेच असतात ते समोर. तर आता कल्पना बघते ती तिघांना. हे काय असं म्हणतो प्रताप. तुम्ही तिघे एकत्र असं म्हणतो तो. अश्विन अरे तू हॉस्पिटलमध्ये गेला होतास ना असं म्हणतो प्रताप. हो मी हॉस्पिटलमध्येच गेलो होतो. दादा आणि चैतन्य मला इथे गेटच्या वरच भेटले असं म्हणतो तो. तर आता नाटक करत असतात खुश असल्याचा अर्जुन वगैरे. तर नक्की ना असं म्हणते कल्पना. नाही ग कोर्टामध्ये काय घडलंय आणि तुम्ही आम्हाला सांगत नाही तसं काय आहे का असं म्हणते कल्पना. नाही मम्मा असं काहीच नाही असं म्हणतो अर्जुन. आणि कोर्टाचा निकाल लागलाय. अगदी आपल्याला अपेक्षित होतं तसंच लागलाय असं म्हणतो आता अर्जुन. काय असं म्हणते अस्मिता. प्रियाला काय शिक्षा झाली असं म्हणते ती. तर अर्जुन म्हणतो. तर आता विमल म्हणते तेवढ्यातच वहिनी सायली ताई त्यांच्या खोलीमध्ये नाही आहे असं म्हणते आता इथे विमल. काय असं म्हणते आता कल्पना. तर सगळ्यांना धक्का बसतो कुठे गेली सायली म्हणून. तर इथे सचिन भेटायला आलेला असतो नागराज आणि मैपतला. मी साक्षीकडून नेहमी तुमचं कौतुक ऐकतो की ती नेहमी म्हणत असते की अण्णांनी एखादी गोष्ट ठरवली ना तर ते काही करून ते पार करतात. पण अण्णा मी आता प्रत्यक्ष पाहतोय असं म्हणतो आता इथे सचिन की तुम्ही काय काय करू शकता ते असं म्हणतो तो.
काय पण करू शकतोय म्हणजे काय कौतुक चाललंय असं म्हणतो नागराज. अरे तो तुझा काय सासरा नाही झालेला अजून असं म्हणतो नागराज. एवढा नका हो मारू त्याला मस्का असं म्हणतो तो. हो नागराज अंकल असं म्हणतो सचिन. मस्का नाही मारत आहे मी. आता इथे येता येता बाहेर चर्चा ऐकली. सगळे आपापसात बोलत होते की मैपत शिखरे इतका आदर्श माणूस या जेलमध्ये कोणी बघितला नाही असं म्हणतो आता इथे सचिन. तर आता इथे मैपत मुद्दाम नाटक करतो पाय पडायचा. या सगळ्यांनी तुमची सुटका लवकर होणार आहे असं म्हणतो आता सचिन. खूप मदत होईल असं म्हणतो तो. हे तू म्हणतोय ते खरंच होईल असं वाटतंय तुला असं म्हणतो मैपत. प्रश्नच नाही 100% होणार असं म्हणतो सचिन. पुढच्या हिअरिंगची तारीख लवकर घेण्याचा प्रयत्न करेन. कदाचित पुढच्या हिअरिंगला तुमची सुटका होऊन जाईल असं म्हणतो तो लॉयर. मी तसं ऐकलंय असं म्हणतो मैपत. जेलामध्ये कायद्याची वागणूक चांगली असेल तर त्याला लवकर सोडतात म्हणून. माझ्या बाबतीत तसं होतंय की नाही बघावं लागेल असं म्हणतो मैपत. खोलीत नाही म्हणजे कुठे गेली असं म्हणतो होता अर्जुन. तिला बरं नसताना बाहेर कशी गेली ती असं म्हणतो होता अर्जुन. अरे मगाशी मंदिरात गेलो तेव्हा ती तिच्या खोलीतच होती असं म्हणते कल्पना. पण मी घरातच होते असं म्हणते विमल. मला त्या खाली आलेल्या दिसल्या नाहीत. मला वाटलं त्या त्यांच्या खोलीतच असतील असं म्हणते विमल. तुला सांगून गेलं होतं ना मी तिची काळजी घ्या लक्ष ठेवा तिच्यावर म्हणून. मग कशी गेली ती बाहेर असं म्हणतो अर्जुन. आणि रडतो तो आता विमलला. ठीक आहे एवढं पॅनिक होऊ नकोस असं म्हणतो चैतन्य. असेल इथेच कुठेतरी आपण गार्डन मध्ये बघूया का असं म्हणतो चैतन्य. अस्मिता पूर्णाईच्या खोलीमध्ये बघ तिथेच असेल जा असं म्हणतो प्रताप. पूर्णा आजीला मी तिच्या रूम मध्ये सोडायला गेले होते ना तेव्हा ती तिथे नव्हती असं म्हणते आता इथे अस्मिता. हे काम करते स्टोर रूम मध्ये बघते असं म्हणते अस्मिता. विमल बाहेर बघतो असं म्हणतो तो. मी वरती बघतो असं म्हणतो तो. तर सगळे बघायला जातात आता इथे सायलीला. तर आता विमल बाहेर आलेली असते बघायला सायलीला. सायली ताई असं म्हणत आता विमल येते. तर आता विमलला काय दिसत नाही ती. तर सायली ताई असं म्हणून ओढत असते ती. तर विमल आता खाली उतरते आणि बघायला येते. तर आता सायली ताई असं म्हणून ओढत असते ती. तर समोरच तिला सायली चक्करून पडलेलं दिसते. तर आता खूप मोठा धक्का बसतो इथे विमलला. काय झालं सायलीला म्हणून. तर ती बघतच राहते सायलीकडे. सायली ताई असं म्हणून जोरात ओरडते आता विमल. तर आता बघ इथे समोर बघत रेखामध्ये काय येते. अश्विन काय होतं हिला असं म्हणतो आता इथे अर्जुन. तर आता सुभेदार मंडळी सगळे गोळा झालेले असतात आणि सोफा सेटवर बसलेले असतात. तर आता इथे अश्विन आडी बघत असतो सायलीची आणि आता अश्विन म्हणतो जे काय ते खरं सांग असं म्हणतो अश्विन. स्पष्ट आणि खरं सांग असं म्हणतो आता इथे अश्विन. तुझे लास्ट पिरियड कधी झाले होते असं म्हणतो अश्विन. 2 महिन्यापूर्वी असं म्हणते आता सायली. आपल्या वहिनीच्या काही टेस्ट कराव्या लागतील असं म्हणते आता इथे अश्विन. तर त्याची गरज नाही भाऊची असं म्हणते आता सायली. मी चाचणी केली आहे घरीच असं म्हणते सायली. काय झालं हिला एक्झॅक्टली असं म्हणतो अर्जुनला कोणी वकील केलाय रे असं म्हणते आता इथे अस्मिता. याला आता कळत नसेल पण एकदा हा बाप झाला की सगळं कळायला लागेल असं म्हणतो आता इथे प्रताप. तर आता कल्पना लाड करते सायलीचे. कॉंग्रॅच्युलेशन सायली अर्जुन तुम्ही आई बाबा होणार आहात असं म्हणते आता कल्पना. आणि सगळ्यांना खूप जास्त आनंद झालेला असतो. तर आता अर्जुनच्या चेहऱ्याकडे बघते सायली. तर आता रिकेप सुद्धा इथे संपतो. तर प्रेक्षकांच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.